नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. फायनली कलाने सौरभच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याला जाब विचारलेला आहे. नैनाच्या प्रेग्नन्सीबद्दलचं सत्य विचारलेलं आहे आणि त्याचबरोबर तो चांदेकरांच्या घरी का येतो हे सत्यही तिने विचारलेलं आहे. कलाने त्याला जाब विचारलेला आहे. नैनाही तिथं गेलेली असते, नैनालाही तिनं पाहिलेलं असतं आणि त्यामुळं कला आता हे सगळं विचार करत असते. तर हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर काजल आणि सोहमच्या नात्याचं सत्य. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अद्वैत आणि कला दोघं मिळून नैनाची कशी वाट लावतील, तिचं सत्य सर्वांच्या समोर कसं आणतील ते आपल्याला पुढे पाहायला मिळेल. कला सगळ्यांना नाश्ता देत असते. ती आबांना विचारते आणखी पोहे द्यायचे का, तेव्हा आबा म्हणतात की नाही नको मला. त्याचबरोबर सरोज तिथे डायनिंग टेबलवरती असते. सरोज आता कला आणि अद्वैत या दोघांशी बोलत असते. कलाला तिथे अद्वैतला सरोज विचारू लागते की अद्वैत, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. मला एक सांग, तू ऑफिसला येणार आहेस ना आज, आपण एकत्रच निघूया. तेव्हा अद्वैत विचारच करत असतो. त्याच्या डोक्यात विचारांचं चक्र चालू असतं, कारण कलाचं नक्की काय चाललं आहे. आणि कलाचा फोन वाजलेला असतो. कलाने तिथेच फोन बंद केलेला असतो, तो कॉल रिसीव केलेला नसतो. त्यामुळं अद्वैतच्या डोक्यात विचार चालू झालेले असतात. त्यावेळेस अद्वैत म्हणत असतो की हिचं नक्की काय चाललेलं आहे, हे सगळं काय चालू आहे तिचं, हे ते बोलत असतो. आणि हिने फोन का उचललेला नाही हा प्रश्न अद्वैतला पडलेला असतो. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की सरोज अद्वैतला बोलत असते, पण अद्वैतचं लक्ष नसतं. अद्वैत म्हणतो, काय म्हणालीस तू आई? तेव्हा सरोज म्हणते की तू ऑफिसला येणार आहेस ना, आपण दोघं एकत्रच निघूया. आजच्या सगळ्या मीटिंग मी लाईनअप केलेल्या आहेत. तेव्हा अद्वैत सरोजला सांगतो की आई, आज ना मी घरूनच काम करेल म्हणतो आहे, मला थोडंसं ना थकल्यासारखं वाटतं आहे. तेव्हा सरोज म्हणते, का रे काय झालं? तेव्हा अद्वैत म्हणतो, अगं ट्रॅव्हलिंग झालं आहे ना त्याच्यामुळे. तेव्हा सरोज म्हणते ठीक आहे. आणि मग अद्वैत आता घरून काम करणार असतो, कारण अद्वैतच्या डोक्यात असतं की त्याला कलाचं नक्की काय चालू आहे, तिला कोणाचा फोन आलेला, आता हे दुसऱ्यांदा घडलेलं आहे, या गोष्टींचा तो विचार करत असतो. त्याला कलावरती बारीक नजर ठेवायची असते. मग सरोज म्हणते की ठीक आहे आणि अद्वैतला ती सांगते की चालेल, तुझं जे म्हणणं आहे त्या पद्धतीने करता येईल. परंतु अद्वैतच्या डोक्यातून कलाचे विचार जात नसतात. तेवढ्यात राहुल तिथं आलेला असतो. आबाही म्हणतात की अगं सरोज, त्याला थकल्यासारखं वाटतंय ना, त्याला करू दे ना घरून काम, काय प्रॉब्लेम आहे, असं आबाही स्पष्टपणे बोलत असतात. तेवढ्यात राहुल तिथं आलेला असतो. राहुल म्हणतो, मामी मी चाललो आहे ऑफिसला, भरपूर कामं आहेत, आपण एकत्र जाऊया, असं राहुल सांगू लागतो. तेव्हा सरोज म्हणते ठीक आहे. मग सरोज आणि राहुल आता दोघंही ऑफिसला एकत्र जाणार असतात. त्याचवेळी सरोजचं असं म्हणणं असतं की राहुल, ते जे दिवेकरचं प्रोजेक्ट आहे ना त्याबद्दल. तेव्हा तो सांगतो की हो, आणि तो जाता जाता अद्वैतलाही ती गोष्ट सांगतो, कारण स्वतःचा मोठेपणा त्याला मिरवायचा असतो की मी एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळवलेलं आहे, एवढं मोठं डील मिळवलेलं आहे. खरं तर त्या डिझाईन, त्याचं सगळं काम कला आणि अद्वैतनंच केलेलं असतं, पण क्रेडिट मात्र राहुलला घ्यायचं असतं आणि म्हणून ते हे सगळं करत असतो. तेव्हा कला त्याला विचारते की तुला ब्रेकफास्ट देऊ का? तेव्हा राहुल म्हणतो, नाही मला भरपूर काम आहेत, नको आहे मला ब्रेकफास्ट वगैरे सध्या, मी ऑफिसमध्ये जाऊनच बघेल. अद्वैत राहुलचं कौतुक करतो आणि त्याला सांगतो की ठीक आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स, पुढच्या कामाची तयारी कर, असं अद्वैतचं म्हणणं असतं. त्याचवेळी आबाही इकडे खुश असतात. आबाही म्हणत असतात की चालेल अद्वैत, तू आराम कर, घरून काम केलंस तरी चालेल, असं आबांचंही म्हणणं असतं. आणि आबांनीही अद्वैतला या सगळ्यासाठी होकार दिलेला असतो. परंतु घडतं मात्र वेगळंच. इथे जी रोहिणी आहे ती सरोजच्या कानाजवळ येऊन भुणभुण करायची काही सोडत नाही. ती सरोजला सांगू लागते की सरोज वहिनी, तुझ्या लक्षात येते का, अद्वैत आणि कला एकत्र आराम करणार आहेत म्हणलं. नाही, तुझ्या लक्षात नसेल तर तुला आठवण करून देते मी, माहिती आहे ना काय झालेलं आहे, असं ती बोलत असते. पण सरोज मात्र तिला स्पष्ट सांगते की माझ्या मुलावर माझा पूर्ण विश्वास आहे, या गोष्टींनी मला काही फरक पडत नाही, असं सरोजचं म्हणणं असतं. पण रोहिणी म्हणत असते ठीक आहे, मी त्याच्यावर लक्ष ठेवूनच आहे, काळजी करू नकोस, असं ती सांगू लागते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कला अद्वैतकडे पाहत असते. अद्वैत तिच्याकडे पाहत असतो. अद्वैत म्हणू लागतो की इतक्या वेळ ही माझ्याकडे पाहती नव्हती, मग आता काय झालं अचानक, हा प्रश्न अद्वैतला पडलेला असतो. आणि अद्वैत कलाकडे एकटक पाहू लागतो. त्याचवेळी कला अद्वैतकडे पाहत असते.
आणि कलाच्या लक्षात येतं, म्हणजे याच्या डोक्यातून सकाळचे विचार काही गेलेले दिसत नाही आहेत, कारण हा त्याच नजरेने माझ्याकडे अजून पाहतोय, असं कलाचं म्हणणं असतं. अद्वैत तिच्याकडे पाहत आहे. अद्वैतला मात्र याच गोष्टीचं नवल वाटत असतं की नक्की हिचं काय चालू आहे, तेच तर त्याला जाणून घ्यायचं असतं, म्हणून तो घरी राहिलेला असतो. इकडे नैना सोप्यावरती बसलेली असते, तिच्या मोबाईलमध्ये ती पाहत असते आणि खूपच डिस्टर्ब होत असते. त्याचवेळी इकडे नैनाला मात्र सौरभचा मेसेज आलेला असतो आणि सौरभ तिला सांगत असतो की पैसे हवेत, जोपर्यंत तू पैसे देणार नाहीस तोपर्यंत काहीही होणार नाही, असं स्पष्ट म्हणणं सौरभचं असतं. त्याचवेळी नैना तिथे टेन्शनमध्ये असते. कला आणि संगीता तिच्याकडे पाहत असतात. संगीता म्हणते, बघितलंस ना कले, हिचं हे असं चाललेलं असतं, मला तर कळतच नाही आहे की काय करायचं. तेव्हा कला म्हणते की ठीक आहे आई, मी बघते. मग नैना कलावरती ओरडते, तुला किती वेळा सांगितले, तू कॉफी देणार आहेस का माही मला, का मी बाहेरून मागू, असं ती बोलत असते. आणि त्याचबरोबर इकडे नैनाला कला सांगते की हे बघ, काहीही झालं तरीही मी तुला कॉफी द्यायला नाही म्हणलेलं नाही. आणि मग कला धावतच तिच्यासाठी कॉफी घेऊन जाते. नैना ती कॉफी घेत असते आणि नैना म्हणते की कसली कॉफी बनवली आहेस तू, त्याला जराही चव नाही आहे, काय आहे हे सगळं, असं ती ओरडूनच तिला बोलू लागते. त्यावेळेस मात्र नैनाला कॉफी आवडत नाही. कला आणि संगीता पाहत असतात, कारण त्या दोघींच्या लक्षात आलेलं असतं हिचे हे नखरे चालू आहेत, हिचं हे मुद्दाम चालू आहे. ह्या गोष्टी कला आणि संगीताच्या लक्षात आलेल्या असतात आणि रागानेच नैना तिथून उठून जाते, कारण तिला फक्त कोणावर तरी चिडचिड काढायची असते आणि तिथून निघून जायचं असतं. त्यासाठी हा सगळा तिचा प्लॅन चालू असतो. परंतु कला मात्र विचार करत असते, ह्या नैनाताईचं काय चाललं आहे. कलाला प्रश्न तोच पडलेला असतो. कला त्याच गोष्टींचा विचार करत असते आणि नैनाला त्याबद्दल ती विचारतही असते. इकडे संगीता कलाला म्हणते की काय करायचं. कला म्हणते की काळजी करू नको आई, मी बघते तिचं काय चाललेलं आहे ते. आणि त्याचबरोबर कलाला संगीतानं हेही सांगितलेलं असतं की तो सौरभ घरी आलेला होता आणि हिच्या ट्रीटमेंटसाठी तो घरी येतो आहे, ही गोष्ट योग्य नाही, असं कलाचं म्हणणं असतं. कारण त्याचबरोबर संगीताला असंही वाटत असतं की हिने आपला डॉक्टर चेंज केला पाहिजे, डॉक्टर सौरभ यांच्याकडे ट्रीटमेंट नाही घेतली पाहिजे, असं संगीताला वाटत असतं. इकडे काजल मात्र रडत असते. ती म्हणत असते की काय चाललं आहे, मी माझ्या निर्णयावर ठाम आहे, पण सोहम माझ्याशी बोलत नाही, या गोष्टीचा एवढा त्रास मला का होतोय, मी सौरभपासून स्वतःला दूर का ठेवू शकत नाही, हा प्रश्न तिला पडलेला असतो आणि त्याच प्रश्नाचं उत्तर ती शोधत असते. इकडे सोहम ड्रॉइंग करत असतो आणि त्याला काजलचा फोन येतो. काजलने फोन केलेला असतो, परंतु सौरभ मात्र नंबर बघतो आणि फोन कट करतो. सोहम तो कॉल रिसीव करत नाही, कारण सोहमला त्या गोष्टीचं वाईट वाटलेलं असतं. सोहमला कळत नसतं की या सगळ्यावर काय मार्ग काढायचा आहे, हे सगळं कशा पद्धतीनं हँडल करायचं आहे, या गोष्टीचा विचार इकडे सोहम करत असतो. कारण फोन कट केल्यामुळं आता अवस्था वाईट झालेली असते ती काजलची. काजलच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागलेल्या असतात. काजल रडत असते आणि काजल म्हणत असते की मी नाही जगू शकत, मला कळतच नाही आहे, माझ्याशी सोहम बोलत नाही आहे, या सगळ्याचा माझ्यावर असा का परिणाम होतो आहे, माझ्यावर नाही झाला पाहिजे परिणाम, जर मी माझ्या विचारांवर ठाम असेल तर का होतं हे सगळं, हा प्रश्न पडलेला असतो. त्याचवेळी दिनकर मागून येतो आणि दिनकर पाहतो तर काय, दिनकरच्या लक्षात येतं की या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं घडत आहेत. दिनकर तिथे बघतो तर सोहमचा फोटो काजल बघत आहे आणि ती रडत आहे, हे दिनकरच्या लक्षात येतं. त्याचबरोबर दिनकर हे पाहतो तेव्हा त्याला धक्का बसतो, कारण दिनकरलाही कळलेलं असतं ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही. कारण काहीही झालं तरीही दिनकरच्या ही गोष्ट चांगलीच लक्षात आलेली असते की या सगळ्याचे परिणाम काय होणार आहेत. कारण हे सगळं जर पुढं गेलं तर काय करायचं, हा प्रश्न दिनकरलाही पडलेला असतो. आणि त्याचबरोबर दिनकर मात्र विचार करत असतो. इकडे अद्वैत रूममध्ये असतो, तो लॅपटॉपवरती काम करत असतो. तो म्हणत असतो मी थांबलो इथे, पण ह्या खरेचं काय चाललं आहे हे मला कसं कळणार आहे, मला कळतच नाही आहे की ह्या खरेचं नक्की काय चालू आहे, खरे कशासाठी अशी वागते, हा प्रश्न त्याला पडलेला असतो. तो म्हणतो की मोठी गाडी घेऊन जाण्यापेक्षा मला असं वाटतंय की मी सोहमची बाईक घेतली तर. आणि मग तो सोहमकडे येतो आणि सोहमला विचारू लागतो की सोहम, मला तुझी बाईक हवी होती,
तर सोहम म्हणतो, अरे एवढंच ना दादा, घेऊन जा ना. पण जाताना अद्वैत सोहमला विचारतो की काय झालं आहे नक्की, म्हणजे तू एवढा डिस्टर्ब का आहे. तेव्हा सोहम म्हणतो, काय नाही रे, माझ्या एका मित्राबरोबर माझं भांडण झालेलं आहे. त्यावर अद्वैत म्हणतो की अरे मग एवढं काय, एवढ्या गोष्टींचा नको विचार करत जाऊ. आता उद्या तुझं लग्न होईल, आपला एवढा मोठा बिझनेस आहे, तर ह्या गोष्टी तुला बघायला पाहिजेत ना. मग मला सांग, तू जर असा विचार करायला लागलास तर कसं चालेल. कारण उद्या तुझा आपला बिझनेस तुलाही सांभाळायचा आहे, तूही या बिझनेसचा एक भाग आहे. त्यामुळं ह्या गोष्टींचा तू विचार कर, बिझनेससाठी बघ, हे सगळं तो सांगत असतो. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नैना मात्र वेगळ्याच विचारात गुंग झालेली असते. नैना ते कानातले हातात घेऊन उभी असते आणि तिच्या डोक्यात हे चालू असतं की हे कानातले एकदाचे मी त्या सौरभच्या तोंडावर मारते. कारण काहीही झालं तरीही सौरभ जे काय बोलत आहे, जे काय करत आहे, त्यामुळं मी मात्र पूर्णपणे अडचणीत येऊ शकते, असं तिचं म्हणणं असतं. आणि त्यासाठी तिने हे सगळं करत असते. त्याचबरोबर कला मात्र आता पाहते नैना बाहेर निघालेली आहे आणि हे कलाच्या लक्षात आलेलं असतं. कला मग वरती रूममध्ये जाते, हातातली कामं तशीच सोडलेली असतात आणि तिथून उठून तशीच वरती रूममध्ये जाते आणि तिथे अद्वैत असतो. अद्वैतला म्हणते, मी जरा कोपऱ्यावर जाऊन येते, असं ती अद्वैतला सांगते. आणि अद्वैतला म्हणते की मी जाऊन येते असं म्हणत तिने पर्स उचलते आणि तिथून जाऊ लागते. अद्वैतच्या मनात शंका सुरूच असतात. अद्वैत विचार करत असतो, हिने कोपऱ्यावर जायला निघालेली आहे, मग पर्स न्यायची काय गरज आहे. कारण हिने सकाळी पण तसंच केलेलं होतं. सकाळी माझ्यासमोर बोलत होती, नंतर म्हणजे मी तिला आलेलो कळलं की तिनं बोलणं बंद केलेलं होतं. आत्ताही ती तेच करत आहे. नक्की काय आहे हिच्या डोक्यात, हा प्रश्न आता इकडे पडलेला असतो, तो म्हणजे अद्वैतला. अद्वैत विचार करत असतो की कशासाठी ही अशा पद्धतीनं वागते, नक्की हिच्या डोक्यात काय आहे. म्हणून अद्वैत विचार करत असतो आणि तिच्या मागे खाली येतो. कला मात्र पर्स घेऊन निघालेली असते. अद्वैत म्हणतो, जर हिने खरं कारण सांगितलं असतं तर घरातील कोणाला तरी मला सांगितलं असतं की ती कुठं जाणार आहे. पण ती ज्या अर्थी मला सांगत नाही, त्या अर्थी मला हे सगळं डाऊटफुल वाटतंय, असं विचार अद्वैतच्या डोक्यात आलेला असतो. आणि अद्वैत तिच्या मागे जायला निघतो. इकडे संगीताला दिनकर फोन करतो. संगीता विचारच करत असते. संगीता म्हणू लागते की हा जो फोन आहे तो यांचा कशासाठी आला आहे. तेव्हा ती म्हणते, अहो बरं झालं तुम्ही फोन केला, मला पण तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. दिनकर म्हणतो की संगी, मला ना तुला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे. तेव्हा संगीता म्हणते, ठीक आहे तुम्ही सांगा आधी. मग दिनकर संगीताला सांगू लागतो की तुला माहिती आहे का, आत्ता मी काजलला सोहमरावांचा फोटो पाहून ती रडत होती, त्यावेळेस मी तिला पाहिलेलं आहे. हे ऐकल्यानंतर दिनकरने सांगितल्यानंतर संगीताला धक्का बसतो. संगीता म्हणते, काय सांगताय. दिनकर म्हणतो की मला ना खरंच खूप भीती वाटते. मला कळत नाही आहे की या सगळ्याचे काय परिणाम होणार आहेत. आपल्याला वेळेस सावध झालं पाहिजे. हे जर पुढं घडणार असेल तर खूप अवघड आहे. इकडे कला मातृस्पर्श क्लिनिक इथे पोहोचलेली असते. कारण कलाने जे पाहिलेलं असतं ते म्हणजेच अद्वैत आणि कला एकापाठोपाठ आलेले असतात. पण कला आधी नैनाच्या मागे आलेली असते. तिला काही करून नैनाकडे हे सगळं करायचं असतं, बोलायचं असतं. नक्की कशासाठी नैना येते याचा शोध घ्यायचा असतो, म्हणून ती तिथं आलेली असते. नैनाकडे आल्यानंतर कला तिथे पाहते तर तिथे घडतं मात्र वेगळंच. कारण तिथे नैना आता गायनॉकॉलॉजिस्ट म्हणजे तिचे जे गायनॉकॉलॉजिस्ट आहेत सौरभ, त्याच्याकडे जाते आणि त्याला भेटायला ती तिथं आलेली असते. नैना तिथं जाते, त्याच वेळेस तिथे अद्वैतही पोचलेला असतो कलाच्या पाठीमागे. कलाही त्या हॉस्पिटलमध्ये गेलेली आहे. तर अद्वैत विचार करू लागतो, हिने गायनॉकॉलॉजिस्टकडे का गेलेली आहे, म्हणजे काय कारण आहे हिने गायनॉकॉलॉजिस्टकडे जाण्याचं. हा प्रश्न अद्वैतला पडलेला असतो आणि अद्वैत त्याच गोष्टींचा विचार करू लागतो. कारण असं काय घडलेलं आहे म्हणून कलाला इकडे गायनॉकॉलॉजिस्टच्या दवाखान्यात यायची गरज पडलेली आहे. तिथे नैना पोहोचते आणि तिने जे आणलेलं आहे ते ती त्या ह्याला देऊ लागते सौरभला. सौरभला ती कानातले देते. सौरभ म्हणतो, हे काय आहे, हे कशासाठी देतेस तू मला. तेव्हा नैना म्हणते की तुला हवे होते ना, माझ्याकडे पैसे नाही आहेत सध्या, म्हणून मी तुला हे सगळं देते. तेव्हा सौरभ म्हणतो, अगं तू तुमच्या घरचे सोन्याचे व्यापारी आहेत म्हणून तू मला हे सगळं का देतेस, कारण मी काय करू हे सोनं घेऊन. तेव्हा नैना सांगू लागते की तू हे घे, ते विक आणि त्याच्यातून जे पैसे येणार आहेत ते तुला ठेव. कारण काहीही झालं तरीही आत्ता सध्या मला तुझ्याकडे पैसे द्यायचे आहेत, पण तेवढे पैसे माझ्याकडे नाही आहेत.
इकडे अद्वैतही तिथं पोहोचलेला असतो आणि अद्वैतही पाहत असतो. अद्वैत तिथे विचारतो आणि तो समोर जाऊ लागतो. त्याला कळतं की समोर गेलेले आहे ते म्हणजे कला. आणि मग तो तिथे जातो आणि पाहतो तर काय, डॉक्टर सौरभ चौधरी, गायनोकॉलॉजिस्ट. मग त्याला प्रश्न पडतो की ही गायनोकॉलॉजिस्टकडे का गेलेली आहे. मग अद्वैत तिथे येतो आणि इकडे कला आता डॉक्टर सौरभ चौधरीच्या केबिनमध्ये गेलेली असते. ती सौरभला म्हणते की नैनाताईची तब्येत कशी आहे. तेव्हा सौरभ सांगतो की हो, बाळ आणि ते दोघंही व्यवस्थित आहेत. तेव्हा कला म्हणते, मग तू आमच्या घरी का आलेला होतास. म्हणजे तुला आमच्या घरी यायची गरज काय पडली. नैनाताई चालत तिथे येऊ शकते ना. म्हणजे मला वाटलं की तिला चालता फिरता येत नाही आहे. तेव्हा सौरभला मात्र धक्का बसतो. सौरभ विचार करू लागतो. सौरभ म्हणत असतो की ही काय मला जाब विचारते. पण कलाने जे योग्य आहे तेच केलेलं असतं. कलाने अगदी योग्य वेळी येऊन नैनाला धडा शिकवायचं ठरवलेलं असतं. कलाने सौरभला जाब तर विचारलेला असतो, पण जेव्हा आता सौरभकडून कलाला कळणार की नैनाच्या बाबतीत ती पॉझिटिव्ह आहे किंवा ती त्या बाबतीत बोलू शकते, तर मात्र इकडे नैनाची वाट लागणार आहे. इकडे सौरभला कलाने डायरेक्ट जाब विचारल्यामुळं सौरभच्या सुद्धा शिट्ट्या वाजलेल्या असतात. त्याला कळायचं बंद झालेलं असतं आणि सौरभ मात्र पाहतच राहतो. त्याचबरोबर इकडे कला त्याला विचारते आणि तिथून बाहेर पडत असते. त्यावेळेस हुडी घातलेला अद्वैत शेजारी आलेला असतो आणि तो कलाकडे पाहतो, तिला धडकतो आणि कला म्हणते, चांदेकर तू. आता कला विचार करू लागते की याच्या डोक्यात वेगळंच काहीतरी येत राहील, त्यापेक्षा आपणच आधी सांगूया याला. तेव्हा मात्र इकडे अद्वैत तिच्याकडे पाहत असतो. कला म्हणते, याला सांगू का नैनाताईबद्दल. परंतु अद्वैत तिच्याकडे पाहतच आहे आणि तिला विचारतो काय. कला मात्र शांत राहते. आता कला स्वतःहून अद्वैतला हे सगळं सांगेल का. नक्की काय होणार आहे ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. त्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर कमेंट करा. थँक्यू.